श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. ज्यावेळेस स्वामी हयात होते त्यावेळेस स्वामींनी ज्या काही लीला केल्या आहे त्याच लीला आजसुद्धा स्वामी करत आहे, या अनुभवातून आपल्याला कळणार आहे. स्वामी चरित्रात जो अनुभव घडलेला आहे तोच अनुभव या दादांसोबत घडलेला आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. तुम्हाला देखील असेच स्वामींचे नवीन नवीन अनुभव असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती तुमचे अनुभव शेअर करू शकता. तुम्हाला अनुभव शेअर करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती 4 वाजता नामस्मरणाची लाईव्ह सेवा सुरू आहे. त्या सेवेला देखील प्रत्येक स्वामी भक्तांनी सहभागी व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील आणि माझ्या मिस्टरांच्या जीवनातील स्वामींनी आम्हाला दिलेले खूप मोठे मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी स्वामींच्या सेवेत कशी आले तर ते सांगायला मला फार आनंद होईल. माझी आजी ही स्वामींची खूप निस्सीम भक्त होती. ती स्वामींची खूप सेवा करायची. ती प्रत्येक देवाचं करायची. तिला देवाची प्रचंड आवड होती. त्यामुळे आम्हाला देखील नकळतपणे थोडंफार देवाचं करायला आवडत असायचं. पण काय झालं की श्रावण महिना होता. श्रावण महिन्यामध्ये आजीने घरामध्ये नवनाथ पारायण करायचं ठरवलं आणि मग आमच्या घरी जे कोणी ब्राह्मण होते त्यांना बोलून नवनाथ ग्रंथ पारायण सुरू केले. खूप छान उत्साहामध्ये पारायण पार पडले आणि तीच परंपरा पुढे दृढ झाली आणि पुढच्या वर्षी देखील आम्ही नवनाथ पारायण बसवलं. पण ह्यावेळेस मात्र अघटित काहीतरी घडणार होतं हे आम्हाला माहीत नव्हतं. पारायणाच्या 3ऱ्या दिवशी माझी आजी ही एक्सपायर झाली. आजी गेल्यानंतर आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. कारण आमचं जे काही खोड होतं तेच गळून पडल्यासारखं असं वाटलं. पण घरामध्ये पारायण लावलेलं होतं, ते पारायण बंद देखील करता येत नव्हतं. मग आम्ही शेजारील व्यक्तीला बोलून ते पारायण सुरूच ठेवलं. घरात पारायण झालं. त्यानंतर 10 दिवसानंतर घराची साफसफाई करायला सुरुवात झाली होती आणि त्यामध्ये मी देखील त्यावेळेस सहभागी घेतला होता. त्यावेळेस मी 14 वर्षाची होती. घरातील स्वच्छता मी करत होती. त्यावेळेस मला देवळीमध्ये आजीचं स्वामीचरित्राचं पुस्तक सापडलं. फार जुनं ते पुस्तक होतं. स्वामींचा त्याच्यावरती फोटो होता. त्याच्यावरती लिहिलेलं होतं स्वामीचरित्र. मी ते पुस्तक घेतलं, उघडलं आणि त्यातील एक अध्याय वाचला. मला कुतूहल वाटलं की याच्यात महाराजांच्या लीला आहे असं वाटलं. मग मी तो ग्रंथ जपून ठेवला आणि मला फार आनंद झाला. मी त्या ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात केली. जसे जसे पारायण करत होती तशी तशी आजी माझ्याजवळ असल्यासारखा मला भास होत असायचा. कारण आजी देखील खूप मोठ्या आवाजामध्ये वाचत असायची. तसेच आवाजात मी वाचन करत होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की माझे थोड्या दिवसामध्ये लग्न करून देण्यात आलं. वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न झालं. आता मी फार बालिश असल्यामुळे मला काही कळत नव्हतं की कसे वागायचे, काय वागायचे. घरची मंडळींच्या माझ्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मिस्टरांच्या देखील माझ्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मला तर काहीच येत नव्हतं. अक्षरशः मला भाकरी देखील करता येत नव्हत्या. पण माझ्या सासूबाईंनी मला ते भाकरी करायला शिकवल्या. पण मी लहान असल्यामुळे मला मोठी जाऊबाई होती, ती मला प्रचंड त्रास देत असायची. या त्रासातून मी खूप कंटाळली होती आणि महाराजांची सेवा माझी सुरूच होती. फार काही वेळ मिळत नसायचा. थोडाफार जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये एखादा अध्याय मी वाचन करायचे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी मात्र करत होती. आणि असे करता करता मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मला एक मुलगा झाला. त्यानंतर माझे मिस्टर हे खूप नास्तिक स्वभावाचे होते. त्यांना देवावरती, कुठल्याच देवावरती विश्वास नव्हता. ते म्हणायचे, आपले कर्म चांगले असतील तर नशीब बदलतं. तुमचे कर्मच जर खराब असतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कितीही देवदेव करा, काही करा, तुम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांचं धारणा होते. ते एकादशीला देखील नॉनव्हेज खात असायचे. इतकी प्रचंड ते नास्तिक होते. यांना आस्तिक कसं बनवायचं हा खूप मोठा प्रश्न पुढे उभा होता. त्यानंतर माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. सासूबाई गेले त्यानंतर घरातील जी काही आमची घराची घडी होती ती पूर्णपणे
पूर्णपणे विस्कळली. घडी विस्कळल्यामुळे आम्ही सेपरेट झालो. आता सेपरेट झाल्यानंतर सर्व जबाबदाऱ्या पडल्या. मिस्टरांवरती सर्व काही होतं आणि त्यांचा जो काही पेमेंट होतं ते फार काही नसल्यामुळे आमचा उदरनिर्वाह करण्यामध्ये खूप आम्हाला त्रास होत असायचा. मुलाचे शिक्षण देखील सुरूच होते. त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं. महाराजांशी एकरूप होऊन मी खूप सेवा त्यावेळेस करू लागलेली होती. पण माझे मिस्टर मला खूप बोलायचे. मिस्टर बाहेर गेले की मग मी सेवा करायची. जोपर्यंत ते घरात आहे तोपर्यंत महाराजांचं नाव देखील मी घेत नसायची. इतकी कंडिशन आमची घरामध्ये खराब होती स्वामींच्या सेवेविषयी. पण हळूहळू महाराज करतील हा विश्वास मात्र मला माझ्या मनामध्ये होता. आणि असंच काहीतरी झालं. काय झालं की आमच्या मठामध्ये महाराजांच्या पादुका आल्या होत्या. पादुका आल्या आणि तुम्ही जर या पादुकांची पूजा घरी घेतली तर तुमच्या मनातील कुठली इच्छा पूर्ण होईल अशी त्यांनी सांगितलं होतं. तिथे मार्गदर्शन करण्यात आलं आणि माझी प्रचंड इच्छा झाली की महाराजांच्या पादुका आपण घरी घेऊन जाऊया. पण आता मिस्टरांना महाराजांचं नाव देखील ते ऐकू शकत नाही आणि एवढं मोठं आपण जर सांगितलं तर ते काय रिॲक्ट करतील याच्यावरतीच मी विचार करत बसले. 2 दिवस मी तर काहीच बोलली नाही. मनात सारखं नामस्मरण चालू होतं आणि महाराजांची एकच इच्छा होती की तुमच्या पादुका घरी यावे. पादुका घरी आल्या म्हणजे तुम्ही घरी आल्यासारखे आहे असं मला वाटत होतं. आणि मग मी घाबरत माझ्या मिस्टरांना विचारलं की मठामध्ये पादुका आल्या आहे, आपल्या घरी आणायच्या का? पादुका आणल्यानंतर सर्व दोष जातात असं त्यांनी सांगितलं आहे. मिस्टर अगोदर थोडेसे रागवल्यानंतर मी मग मात्र खूप म्हणजे खूप दुःखी झाली. मी हसत नव्हती, काहीच नव्हती, सारखी उदास राहू लागली. त्यावेळेस मिस्टरांनी माझ्याकडे बघून म्हटलं, तुझी इच्छा आहे ना तर तू आणू शकते असं म्हटले. त्यावेळेस मला प्रचंड आनंद झाला. मी धावत पळत मठात गेले आणि तिथे माझी नाव नोंदणी केली. तिथे 1100 रुपये भरायचे होते. मी खूप दिवसापासून हे पैसे साचवलेले होते. महाराजांसाठीच काहीतरी करण्याच्या हेतूने हे पैसे मी माझ्याजवळ ठेवलेले होते. थोडे जे काही भाजीपाल्याच्या बाजारातून पैसे उरतात ते पैसे साचवले होते आणि 1100 रुपये होते. मिस्टरांना माहीत नव्हतं की पैसे देऊन हे करायचं आहे. असं जर कळालं असतं तर ते कधीच हो म्हटले नसते. म्हणून मी गपचूप सांगितलं की तिथे पैशाचा कुठलाच विषय काढू नका, कारण माझे मिस्टर हे खूप रागीट स्वभावाचे आहे. त्यांना देखील सांगून ठेवलं. त्यांनी आम्हाला 1ची वेळ दिली. 1 वाजता आम्ही तुमच्या घरी येऊ असं सांगितलं. सर्व काही तयारी केली. शेजारी पाजाऱ्यांनाही सर्वांना सांगितलं. सर्व सडा रांगोळी केली. खूप म्हणजे जिथून महाराजांच्या पादुका येणार होता तिथपर्यंत मी सडा टाकला होता आणि रांगोळी काढली होती. घरासमोर देखील खूप मोठी रांगोळी काढली. स्वामींचं स्वागत मी केलं होतं. फुलं सर्वत्र टाकली होती. घरामध्ये धूप दीप चालू होतं. दिवा प्रज्वलित केला होता. गोमूत्राने घर स्वच्छ केलं होतं. सर्वत्र वातावरण हे शुद्ध झाल्यासारखं वाटत होतं आणि महाराजांची मी खूप आतुरतेने वाट बघत होते. विशेष म्हणजे मी महाराजांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य त्या दिवशी महाराजांनी माझ्याकडून करून घेतला होता. एवढी शक्ती कुठून आली मला काहीच माहीत नाही. अक्षरशः मी घरातील स्वयंपाक वगैरे केला तरी तू खूप थकते, माझे पाय दुखतात. पण त्या दिवशी मला खूप शक्ती आली, ताकद आली. महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली होती. त्यामुळे कदाचित असं घडत होतं असं मला वाटतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, महाराजांच्या पादुका आमच्या घरी 5 वाजता आल्या आणि आम्हाला दोघांना पूजेसाठी त्यांनी बसवलं. ज्यावेळेस त्यांनी आम्हाला पूजेसाठी बसवलं त्यावेळेस मला प्रचंड रडू येऊ लागलं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण महाराजांच्या पादुकाने असा काही चमत्कार केला होता, तो चमत्कार मी कधीच विसरू शकणार नाही असं मला वाटतं. कारण आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना एक भूतबाधा झालेली होती. प्रचंड दिवसापासून ती होती, पण ते कोणीही बाहेर तिला काढत नव्हतं. आम्ही खूप देवाकडे गेलो, देवलशी केले. अक्षरशः आम्ही मढी येथेही जाऊन आलो तरी देखील तिथे काहीच फरक पडला नाही. गाणगापूरलाही गेलो होतो पण तिथेच काही फरक पडला नाही. ते म्हणजे असे फार काही करत नव्हते, पण अमावस्या पौर्णिमेला त्यांना फार त्रास व्हायचा. दुसऱ्याला त्यांनी कधीच त्रास दिला नाही, पण त्यांना स्वतःला खूप त्रास व्हायचा आणि त्यामुळे आम्हाला वाटायचं की त्यांना तो त्रास होऊ नये. मी महाराजांना काहीच मागितलं नव्हतं, काही म्हटलेही नव्हती, काहीच नव्हतं. ज्यावेळेस आम्ही पूजेला बसलो त्यावेळेस माझ्या मिस्टरांना असं काहीतरी वेगळंच प्रकार होऊ लागला. त्यांना इथून उठायला ते सांगत होतं, आतमधून इथून तू उठ, इथे बसू नको. ते माझे मिस्टर तिथे बसायलाच तयार नाही. त्या क्षणी जे पुजारी होते त्यांनी महाराजांच्या पादुका घेतल्या आणि त्या पादुका माझ्या मिस्टरांच्या डोक्यावरती ठेवल्या. ज्या क्षणी पादुका डोकावरती ठेवल्या
त्या क्षणी खूप मोठा आवाज झाला. मिस्टर खूप जोरामध्ये ओरडले आणि त्यानंतर ते अक्षरशः खाली पडले. मी खूप घाबरली आणि भीती वाटायला लागली. त्यावेळेस ते पुजारी म्हटले, काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, स्वामी आहेत, स्वामींनी सर्व काही तुमची बाधा दूर केलेली आहे. थोड्या वेळेस मिस्टरांना शुद्ध आली आणि त्यानंतर आम्ही खूप मनोभावे पूजा केली. त्यांना खूप हलकं हलकं वाटायला लागलं. जे माणूस पूर्णपणे नास्तिक होता, तो देवाचं काहीच करत नव्हता, त्या दिवशी त्यांनी ते पूजा केली. हे माझ्यासाठी खूप विशेष होतं आणि विशेष म्हणजे ती पूजा महाराजांनी कशी करून घेतली काय नाही मला काहीच माहीत नाही. स्वामींच्या पादुका घरी आल्या, प्रत्यक्षात स्वामी घरी आले आणि जी काही बाधा होती मिस्टरांची, ती बाधा त्या दिवशी दूर केली आणि अक्षरशः ते जे काही वाईट शक्ती होती, ती वाईट शक्ती मिस्टरांना घेऊन जाण्यासाठी आलेलं होतं. ते देखील त्यांनी त्यावेळेस बोललं की याला मी घेऊनच जाणार आहे. पण म्हणतात ना की स्वामींना जो कोणी शरण जातो, स्वामींची जो कोणी सेवा करतो, स्वामी चरित्रामध्ये तात्यासाहेब शेवटच्या क्षणी महाराजांना शरण गेले. स्वामी माझा मृत्यू वाचवा, मला यमदूत दिसत आहे. त्यावेळेस महाराजांनी ज्या प्रकारे यमदूताला आज्ञा केली, हा माझा भक्त आहे, याला तू नेऊ नको, याचा काळ आत्ता आलेला नाही, जो कोणी तो बैल दिसत आहे त्याला तू आज घेऊन जा. त्या क्षणी बैलाचे प्राण गेले. तसंच काहीतरी आज देखील आमच्या घरी घडलेलं होतं. महाराजांनी माझ्या मिस्टरांचे खूप मोठ्या संकटातून प्राण वाचवले होते. खूप मोठा अनुभव त्यावेळेस दिला आणि घरातील सर्व शुद्धीकरण झाल्यासारखं वाटलं. महाराज घरामध्ये फिरल्याचा भास मला झाला होता. महाराजांनी त्यावेळेस बालरूपामध्ये मला दर्शन दिलं होतं. ज्यावेळेस पादुकांची पूजा चालू होती, त्यावेळेस मला महाराज एका बालरूपामध्ये दिसत होते आणि महाराज माझ्याशी हसत होते आणि पुढे चालत होते. मला काही कळत नव्हतं. ज्यावेळेस महाराजांना नैवेद्य दाखवला, आरती वगैरे झाली, त्यावेळेस भातावरती अक्षरशः महाराजांचे पावले उमटले होते आणि ते पावले म्हणजे बालरूपातील पावले होते. मला अगोदर वाटलं की माझा भास आहे, पण ज्यावेळेस पावले बघितले त्यावेळेस कळालं की महाराजांनी प्रत्यक्षात बालरूपामध्ये येऊन दर्शन दिलं. एवढ्या दिवसाची जी काही केलेली सेवा होती ती फळीत आलेली होती. अगोदर मी खूप सेवा केल्या, पण माझी कुठलीच इच्छा स्वामींनी पूर्ण केली नाही. पण मी स्वामींवरचा विश्वास कधीच सोडला नाही. स्वामींवरचा भाव आणखी वाढत गेला आणि स्वामींची सेवा मी आणखी करत गेले. जेवढे जास्त प्रॉब्लेम्स होते त्यापेक्षा दुप्पट पटीने महाराज माझ्याकडून सेवा करून घेत होते. कारण मी स्वामींना विनंती करत होते की तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि त्याचं फळ योग्य वेळ आल्यानंतर महाराजांनी खूप छान पद्धतीने दिलं. त्यानंतर त्या दिवसापासून माझे मिस्टर हे महाराजांची भक्ती करू लागले, सेवा करू लागले. यापेक्षा दुसरी गोष्ट आनंदाची काय असू शकते एका स्त्रीच्या जीवनामध्ये. आपले मिस्टर हे खूपपणे आस्तिक बनले आणि महाराजांची सेवा करणे यामध्ये खूप प्रत्येक स्त्रीची ही इच्छा असते, तशी माझीही होती आणि महाराजांनी ती इच्छा त्या दिवशी पूर्ण केली. माझे मिस्टर आता महाराजांचा एक अध्याय आणि एक माळ घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. घरातून जाण्याच्या अगोदर ते स्वामींना सांगतात, स्वामी मी घरातून चाललो आहे आणि माझ्यासोबत चलावं. घरी आल्यानंतर पुन्हा ते स्वामींना सांगतात की स्वामी तुमच्या कृपा आशीर्वादाने मी सुखरूप घरी पोचला आहे, आता तुम्ही निश्चिंत राहा आणि झोपी जा. असं ते त्यांचं नित्यक्रम ठरलेला आहे आणि माझ्या मुलावरती नकळतपणे याचे देखील संस्कार पडलेले आहे. तो देखील खूप धार्मिक आहे. त्याला देखील महाराजांची खूप म्हणजे खूप ओढ आहे. त्यालाही महाराजांची खूप श्रद्धा आहे. माझा मुलगा आता बाहेर शिकायला आहे. त्यावेळेस मी त्याला स्वामींचा एक छोटा फोटो त्याच्याकडे दिला. तुला नाही काही जमलं तरी दर्शन घेत जा आणि तारक मंत्र आणि महाराजांचं नामस्मरण करत जा असं मी म्हटले. मला खूप टेन्शन होतं की ते त्याला मेस कशी मिळते, काय मिळते. स्वामींकडे सारखं मी घालत होते की त्याला चांगल्या ठिकाणची मेस मिळू द्या, कारण अन्नातूनच बुद्धी तयार होते. त्याची जर बुद्धी खराब झाली तर कसं आमचं पुढे होणार, हे प्रश्न स्वामींना मी विचारत होते. आणि स्वामींनी मला असं काही दाखवून दिलं की ज्याचीकडे त्यांनी मेस लावलेली होती त्या ताई स्वामींच्या खूप निस्सीम भक्त. अक्षरशः 4 दिवस त्या बाजूला बसतात. 4 दिवसासाठी एक बाई लावलेली आहे, त्या बाईकडून स्वयंपाक करून घेतात, पण मुलांना त्या 4 दिवसाचं खाऊ घालत नाही. महाराजांची जे काही नैवेद्य आरती त्या करतात त्यामध्ये जो काही मेसचा जो त्यांनी बनवलेला स्वयंपाक आहे तो महाराजांना दाखवतात. त्यानंतर सर्व स्वयंपाकमध्ये तो मिक्स करतात. त्यानंतर ते डब्बे देतात. एवढी मोठी सेवा ते करतात आणि महाराज
तो नैवेद्य त्याला मिळतो यासारखी आनंदाची गोष्ट कुठलीच नाही. स्वामींनी त्या दिवशी हे सुद्धा माझी इच्छा पूर्ण केली आणि खूप सारं संकटातून आत्तापर्यंत महाराजांनी अलगदपणे बाहेर काढले आहे. खूप जीवनामध्ये संघर्ष घडले, पण महाराजांनी क्षणोक्षणी साथ दिली आहे. मला महाराज चालताना दिसतात आणि महाराज माझ्यासोबत असल्यासारखा मला कंटिन्यू भास होत असतो. मी जर एकटी घरामध्ये असेल तर कोणीतरी फिरल्याचा भास होतो आणि मला नक्की माहीत आहे ते दुसरं तिसरं कोणी नाही, माझे महाराजच माझ्यासोबत आहे. कारण महाराज माझ्या मुखामध्ये कंटिन्यू त्यांचं नामस्मरण करून घेतात. 1 मिनिटसुद्धा महाराज माझ्या मुखातून जात नाही. खाता पिता उठता बसता माझ्या मुखामध्ये मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप चालू असतो. त्याचीच ही प्रचिती आहे असं मला वाटतं. स्वामी भक्तांनो, हे खूप मोठे अनुभव होते म्हणून तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले. हे अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.